हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच व्लॉग विथ संगीतामध्ये। आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर हा व्हिडिओ आता या व्हिडिओला पण बरेच 8-10 दिवस होऊन गेलेले आहेत आणि हा आहे सकाळी सकाळीचा व्हिडिओ आणि हा व्ह्यू आहे टेरेसवरूनचा। तर बघा किती सुंदर आणि छान टेरेसवरून दिसत आहे झाडं वगैरे आणि किती छान नजारा दिसत आहे। तर इथं सकाळी सकाळी मी आलेली आहे टेरेसवर। तर टेरेसवर आलेली कशासाठी आहे तर बाजरी मला उन्हात घालायची होती, कारण बाजरीला थोडेसे किडे झालेले होते, आळी झाली होती, किडे आळी असं होतात। थोडं ऊन देऊन ठेवलं की मग ती छान टिकते। तर मग जास्त त्याला किडे आळे होऊ नये म्हणून मी थोडीशी बाजरी उन्हाला लावली होती आणि टेरेसवर येऊन मी तुम्हाला दाखवलं टेरेसवरून कसं दिसत आहे ते। आणि एक दिवस पूर्ण बाजरी वाळवून घेतली आणि नंतर मी ती अशी सकाळी सकाळीच अशी वाळवून घेतली। आम्ही याला गमेल्याने किंवा पाटीने असं खाली काहीतरी ते ताडपत्री किंवा ढाबळा टाकून त्याच्यावर असं वाऱ्यावर ते असं वाढवून घेणं असं म्हणतात किंवा उपन्न असं म्हणतात। तर याला तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा। असं केलं तर कुठलंही धान्य असेल तर त्याच्यातली जी घाण आहे ती पुढं जाते हवेनी आणि चांगली स्वच्छ, आणि जी मोठी मोठी दाणेदार आहेत ते दाणे मागे राहतात। गहू असू दे, ज्वारी असू दे, बाजरी असू दे किंवा दुसरं कुठलंही कडधान्य असू दे। तर असंच आमच्याकडे त्याला खळं म्हणतात। तर असंच करत असतात, त्याच्यातली जी घाण असते ती बाहेर काढतात आणि स्वच्छ बाजरी आपल्याला गहू काही असेल तर ते स्वच्छ मिळतं। तर हे एकदम अशी घाण बाजूला झालेली आहे आणि स्वच्छ अशी बाजरी मला मिळालेली आहे। तर ती नंतर दळण्यासाठी तयार आहे। आणि वरतून मी खाली येईपर्यंत ऐश्वर्याचं इथं चालू होतं, आज बनवायची होती कुल्फी। तर ही कुल्फीची डिमांड होती अक्षयची। अक्षयचं आमच्या कसं असतं, जर त्याला काही खायचं असेल, एखादी रील वगैरे पाहिली की तो लगेच सेंड करतो आणि हे असं बनवा किंवा हे करा असं सांगतो। आणि त्याचं रोज म्हणजे त्याला आवडतं खायला आणि खातो पण तो, जे करायला लावलं तर ते तो खातो। कधीच असं करत नाही की चांगलं झालं नाही आहे मला नको असं कधी म्हणत नाही, जे काही करेल तो खातो। तर कुल्फीची तयारी चालू होती। तर दूध तिने 1 लिटर कढईत ठेवलं होतं तापायला। साईडला केशर आहे ते तिने भिजत घातलेलं आहे दुधात। आणि पालक करायचा होता, तर पालक तिने धुवून वगैरे घेतलेला आहे पालक करण्यासाठी भाजी। साईड बाय साईड चालू आहे सगळं। आणि नंतर की तिने केशर वगैरे टाकून घेतलं आणि हे आहेत बदाम। तर कुल्फी म्हणजे एकदम मावा कुल्फी कशी लागते तर तशी त्याची टेस्ट होती आणि छान कुल्फी झाली होती। तर तिने एक 10-20 बदाम होते ते पाण्यात भिजवले होते आणि ते नंतर वाटून घेतलेले आहेत आणि तेच त्या दुधात घालून नंतर थोडंसं ते मिक्स केलेलं आहे। तर त्याने दुधाला एक छान दाटसरपणा पण येतो आणि बदामाचं ते एक रबडीसारखी थोडीशी टेस्ट पण लागते। तर तुम्ही बदाम आदल्या दिवशी जरी भिजवून घातले त्याची सालं वगैरे काढून, तरी पण त्याची एकदम स्मूथ आणि फाईन पेस्ट होऊन त्या दुधात मिक्स होईल। तर हे एक पटकनच म्हणजे इन्स्टंट भिजत घातले आणि लगेचच टाकलेले आहेत। तर त्याच्यासाठी ती बदामाची पूड तेवढी बारीक झाली नाही आणि बारीक नाही झाली तरी पण काहीच हरकत नाही आहे, तशी पण ती छान लागते। तर तिने केशर आणि बदामाची पेस्ट टाकून घेतलेली आहे, त्याच्यात विलायचीची पावडर घालून घेतलेली आहे। तर थोडक्यात आपण ही रबडी तयार करत आहोत, बासुंदी म्हणूया किंवा रबडी। तर तशा प्रकारे ही एकदम सोपी आणि गुळाची कुल्फी आहे ही, याच्यात साखर नाही घातलेली। तर तुम्हाला पुढं दिसेलच आता ती त्याच्यात गूळ घालणार आहे। आणि आता ही दूध आटवून घेतलेलं आहे, बघा दुधाला किती थिकनेसपणा आलेला आहे किंवा दूध दाटसर झालेलं आहे, थंड झालेलं आहे, पूर्ण रूम टेम्परेचरला दूध आलेलं आहे। आणि त्याने आता ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि इथंच ती त्याच्यात गूळ घालत आहे। जेव्हा आपण पेस्ट करू तेव्हाच गूळ घालायचा, म्हणजे गूळ फाटण्याचा किंवा खराब होण्याचा बिलकुल प्रश्नच येणार नाही। साखर असली तर आपण साखर दुधात डायरेक्ट जेव्हा दूध उकळतं तेव्हाही घालू शकतो, पण गूळ आहे तर गूळ मिक्सरला जेव्हा आपण फिरवू तेव्हा घालायचा, म्हणजे फाटण्याची किंवा खराब होण्याची शक्यता अजिबात नाही आहे।
तर तिने गूळ घालून छान ती रबडी किंवा दूध आहे ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि ती मसाल्याच्या वाटीत तिने कुल्फी सेट करायला ठेवून दिलेली आहे. कुल्फी मेकर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण आमच्याकडे कुल्फी मेकर नाही आहे कारण आम्ही नेहमी करत नाही. कधीतरी करायचं असेल तर आपण कुठल्याही घरातलीच्या भांड्यात आपण कुल्फी सेट करू शकतो. तर त्यामुळे तिने मसाल्याच्या भांड्यातल्या ज्या वाट्या आहेत तर त्याच्यात ही कुल्फी सेट केलेली आहे आणि वरतून तिला फॉईल पेपर लावलेला होता, फ्रीजमध्ये ठेवून दिली होती नंतर. आणि दुसऱ्या दिवशी ही कुल्फी पूर्ण एकदम छान अशी तयार झालेली आहे. तर या वाटीतली थोडी कुल्फी व्यवस्थित जमली नव्हती आणि बघा बाकीच्या वाटीतल्या ज्या कुल्फ्या आहेत तर त्या अशाच जमल्या होत्या. त्या वाटीतली का कुल्फी जमली होती त्याला कदाचित फॉईल पेपर व्यवस्थित सील झाला नसेल म्हणून ती पूर्णपणे जमली नव्हती व्यवस्थित. तर बाकीच्या खूप छान आणि मस्त अशा कुल्फ्या जमल्या होत्या. तर तुम्हाला ही कुल्फी कशी वाटली तर नक्कीच सांगा. खूप सोपी आणि साधी सिंपल रेसिपी आहे, तर पटकन होणारी आहे. आणि कुल्फी आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर नाश्त्यासाठी काय बनवायचं तर तिने नाश्त्यासाठी आज एक वेगळा आणि छान असा पदार्थ शोधून काढला होता. तर बटाट्याचे फिलिंग करून तिने पालकाच्या पानात ते फिल केलं बटाटा आणि त्याला रोल करून तो एक फ्राय करून घेतलेला आहे. तर बटाटा म्हणजे जो आपण मसाला याच्यासाठी करतो, पराठ्यासाठी मसाला करतो, तर त्याच पद्धतीचा मसाला आहे हा. बटाटा उकडून घेऊन त्याच्यात आपण मीठ, तिखट, जिरे पावडर, धना पावडर, थोडंसं आमचूर पावडर घालायची आणि गरम मसाला थोडासा, कसुरी मेथी, कोथिंबीर हे सगळं घातलेलं आहे. आणि ती छान तिने भाजी तयार केलेली आहे. आणि पालकाच्या पानाला आपण अळूच्या पानांना जसं बेसन पीठ लावतो तर त्याप्रमाणे हिने तो पालक त्याच्यात पालकाच्या पानात बटाटा भरला, रोल केला आणि त्याला टूथपिक लावलेली आहे. टूथपिकची तेवढी गरज नव्हती पण तिने सुटू नये म्हणून लावली होती. आणि नंतर ते छान असं टूथपिक काढून ते फ्राय केलेलं आहे की टूथपिक लावली होती म्हणजे ते सुटू नये म्हणून. तर छान असा हा पालक बटाटा रोल तयार आहे नाश्त्यासाठी. आणि हा नाश्त्याचाही प्रकार तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि असेच तुमचं प्रेम राहू द्या आणि अशाच नवीन रेसिपी आणि ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही मला साथ द्या, सपोर्ट करा. धन्यवाद.